नमस्कार, मी डॉक्टर स्नेहा साठे. मी नोवा IVF फर्टिलिटी मुंबई इथे क्लिनिकल डायरेक्टर आणि फर्टिलिटी कन्सल्टंट आहे. IVF म्हणजे इन विट्रो फर्टिलायझेशन. IVF या विषयावर बऱ्याच गैरसमज आहेत. वर्ल्ड IVF डे निमित्त काही सामान्य गैरसमज आणि तथ्य आपण पाहूया. पहिलं, IVF ने नेहमी जुळी प्रेग्नन्सी राहते किंवा ट्विन प्रेग्नन्सी राहते. IVF करून जे गर्भ किंवा एम्ब्रियोज तयार होतात त्या एम्ब्रियोजपैकी आपण किती एम्ब्रियोज गर्भाशयात ट्रान्सफर करतो हे त्यावर अवलंबून असते. 2 भ्रूण किंवा 2 एम्ब्रियोज ट्रान्सफर केले तर साधारण 30 ते 40% चान्स असतो की जुळी प्रेग्नन्सी राहू शकते. जर ट्विन प्रेग्नन्सी अवॉइड करायची असली तर 2 एम्ब्रियोज ट्रान्सफर करण्याऐवजी एकच एम्ब्रियो ट्रान्सफर करावा. दुसरा मिसकन्सेप्शन, IVF प्रेग्नन्सीमध्ये बेड रेस्ट घ्यावी लागते. नॅचरली प्रेग्नन्सी राहिल्यानंतर आपण जी काळजी घेतो ती सेम काळजी IVF प्रेग्नन्सीमध्ये पण घ्यावी लागते. फक्त गोष्ट एवढी की IVFमध्ये सुरुवातीच्या काळात जास्त औषधं, जास्त गोळ्या, जास्त इंजेक्शन्स असू शकतात. प्रेग्नन्सीच्या दरम्यान काही कॉम्प्लिकेशन झाले म्हणजे फर्स्ट ट्रायमेस्टरमध्ये ब्लिडिंग झालं किंवा फर्स्ट ट्रायमेस्टर संपता सर्वायकल स्टिच घेतली गेली किंवा काही बायकांना इतर काही कॉम्प्लिकेशन्स असले तर त्या दरम्यान काही वेळेस डॉक्टर बेड रेस्ट घेण्याचा सल्ला देतात. पण IVF केलं आहे म्हणून बेड रेस्टच घ्यायला हवी असं काही नाही. तिसरा मिसकन्सेप्शन, IVF प्रेग्नन्सीमध्ये डिलिव्हरीसाठी सिझेरियन सेक्शनच करावे लागते. नॅचरली जेव्हा प्रेग्नन्सी राहते, नॅचरल प्रेग्नन्सीमध्ये सिझेरियन सेक्शनचे जे इंडिकेशन्स असतात, ज्या सिच्युएशन्समध्ये सिझेरियन सेक्शनचा सल्ला दिला जातो, सेम सिच्युएशन्समध्ये IVF प्रेग्नन्सीमध्ये पण सिझेरियनचा सल्ला दिला जातो. फक्त एवढी गोष्ट की IVF प्रेग्नन्सीज युजली थोड्या हाय रिस्क प्रेग्नन्सीज असतात. पेशंट्स आणि डॉक्टर्स दोघंही जास्त सतर्क असतात आणि सिझेरियन सेक्शनचं थ्रेशोल्ड थोडं ऑन द लोअर साईड असू शकतं. पण IVF करून प्रेग्नन्सी राहिली आहे म्हणून नक्कीच सिझेरियन करायला हवं असं काही नाही. IVF केल्याने 100% यश मिळतं हे पण एक मिसकन्सेप्शन आहे. IVF करून प्रेग्नन्सी राहण्याचा चान्स ह्या पेशंटच्या इंडिव्हिज्युअल कॅरेक्टरिस्टिक्स किंवा कपलच्या इंडिव्हिज्युअल कॅरेक्टरिस्टिक्सवर अवलंबून असतो. प्रेग्नन्सी राहण्याचा चान्स मुख्यतः स्त्रीचं वय, सिमेन पॅरामीटर्समध्ये काही अबनॉर्मलिटीज आहेत का, एग क्वालिटी कशी आहे, स्पर्म क्वालिटी कशी आहे, तयार झालेल्या एम्ब्रियोजची क्वालिटी कशी आहे, गर्भाशयाच्या आतलं अस्तर व्यवस्थित आहे की नाही, या सगळ्या गोष्टींवर सक्सेस रेट अवलंबून असतं. हे होते IVF या विषयावरचे काही सामान्य गैरसमज आणि त्यातील तथ्य. IVF बद्दल आणखीन काही माहिती हवी असली तर डेफिनेटली आपल्या फर्टिलिटी कन्सल्टंटचा सल्ला घ्या. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.